अहिल्यानगर येथे गुटखा विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोवर खर्डा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। शिर्डी हैदराबाद राज्य महामार्गावर खर्डा परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल 51,41,048 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे। पोलिसांना धारा शिवमार्गे बीडच्या दिशेने मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे खर्डा पोलिसांनी महामार्गावर नाकेबंदी केली। दरम्यान संशयित आयशर टेम्पो पोलिसांच्या निदर्शनास येताच त्याला थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र चालकाने वाहन न थांबवता सुसाट वेगानं बीडच्या दिशेने पळ काढला। त्यानंतर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत अखेर टेम्पो अडवून ताब्यात घेतला। टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य सुगंधी सुपारी आणि प्रतिबंधित गुटखा आढळून आला। पोलिसांच्या माहितीनुसार ही कारवाई अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे आणि कर्जत जामखेड विभागाचे पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। खर्डा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक अशोक खेडकर यासह पोलीस पथक आणि होमगार्ड जवानांनी या कारवाईत सहभाग घेतला। पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत मस्के यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून जप्त केलेला गुटखा कुठून आणण्यात आला आणि तो नेमका कुठे वितरित केला जाणार होता का याचा तपास पोलीस करतायत। न्यूज एक्सप्रेससाठी खर्डा प्रतिनिधी धनसिंग साळुंखे यांची रिपोर्ट।